अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांचे एक थर्ड क्लास वक्तव्य सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतंय. पडळकर यांची मागील वक्तव्य, त्यांची राजकारण करण्याची एकंदरीतच पद्धत पाहता त्यांच्याकडून तशी वेगळी काही अपेक्षा करताही येणार नाही. जबाबदारीच्या पदावर असतानाही इतरांच्या मातापित्यांचा उद्धार करण्यात धन्यता मानणाऱ्या महाराष्ट्रातील नवराजकारण्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे गोपीचंद पडळकर. पडळकर आपल्या जिभेला स्वतःहून लगाम लावतील अशी अपेक्षा करणं तसं दिवास्वप्न पाहण्यासारखंच. त्यामुळं अपेक्षा आहे ती केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारचे बॉस अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच. सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा अशी ओळख असलेल्या देवाभाऊंनी भर सभागृहात आमदार माजले असल्याची जाहीर कबुली दिलेली. आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. राज्यातल्या राजकारणाचा घसरलेला पोत पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड उद्विग्न झाले आणि त्यातूनच त्यांनी भर सभागृहात आमदार माजलेत हे बोलण्याचं धारिष्ट दाखवलं. विरोधकांकडून काय अपेक्षा करता, मात्र आपल्या नेत्याच्या जीवाची होणारी तडफड पाहून तरी पडळकरांसारखी स्वपक्षीय नेते मंडळी जुबान पे लगाम लावतील. मुख्यमंत्र्यांच्या भाषेत बोलायचं झाल्यास त्यांच्यातील माज उतरेल असा आशेचा किरण निर्माण झालेला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला महिना 2 महिने उलटत नाही तोच गोपीचंद पडळकर यांनी आमदारांचा माज नगभरही कमी झाला नसून तो मुठभर वाढलायच अशी शाश्वती पटावी असं गलिच्छ वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते मंडळींनी कथित कानउघडणी केल्यानंतर माफीनामा, प्रायश्चित्त, दिलगिरी असे सोपस्कार पार पडतीलही. मात्र दरवेळी माफीनाम्यावर भागणार असेल तर आमदारांना माज आणखी चढेल की तो उतरेल याचा विचार राज्याच्या प्रमुखांनाच करावा लागणार आहे. पडळकर यांच्या या वक्तव्याबाबत आणि एकंदरीतच राजकारणाचा घसरत असलेला पोत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा.